का बघायलीस? काय बघायला काही बी टाकीत येत शेबू खालो मी हां आणि मी मला बुखार आली तिकडे कोण आई बरोबर आले हां काय नाही काय झालं मग? काय ते लोकांना काय करायचे बुखार आली काही झाले मग नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज तुम्ही बरं ते का काय घ्यायचं काढू ते काय वया का पुस्तकं काय बरं. त्यांच्या हिशोबाचं आज इतकं डोकं दुखायले, आता दुखायलेत, पाय दुखायलेत. काय सांगायचं बुवा काय काढा कोणता? तेवढं केलं हो ना, काय सांगणार उचल ना तेवढं राहू दे, नंतर हे कर. हे दिलं वाकडं तिकडे होते पाणी राहिले पोट दुखायले, पाय दुखायलेत, कंबर दुखायली. हो बाई हां कंबर दुखायली पाय ताप तुला एक सांगणं राहिलेलं काय ताप आली ताप आली? होते दिसायला ताप आले. दिसायली का आज तर काहीच नाही, काहीच विषय नाही. आपल्याला जायचं दवाखान्यात होता. सकाळपासून असं अंग दुखायले, उठू बी वाटत नाही याच्या बेडवर. तुला जाऊ घराचं काम नाही आहे बाबा तुला राहावं काही घ्यायचं हो ना, अरे उन्हात लई लागायले. तुला बसला उन्हाळाच कुठं? पप्पा म्हणे ना समजा बसला अरे माझा ते मंडप ठुलं आहे सगळं याच्यात उन्हात. मी त्याला काय करणार? पडला सैल होते हो ना, मला तर ऊन सहनच होईना. काय मिळालं झाल्याकडे नाही एखाद्या वासाला ताकद कमी असते त्या वासाला सैल होत नाही त्या ताकद भरपूर आहे त्याला होतं माझी ताकद कमी आहे काय? हा कमी नाही घ्यायचे ना बघ ताकद घ्या मग हे बघ ना, काय हे ते नुसतं बघायचं त्या चिमच्या परावानी कोणत्या? राधा कृष्ण बर ते म्हणते मैवाडी बघा बर आणि आईवाडी तर अशी मैवाडी बघा या बरं असं दाखवते म्हणते मैवाडी बघा अरे थोडंफार नाश्ता गिष्टा करून घेऊ. ते दोन पिपरी आली की झाली लहान हो तसा करायलाच कमी कमी आहे का बघ बघ हे कुणीचं पोरगं बघा मला कसं आहे बघा चला इथं नाश्ता करून घेऊ. बेस्ट नाश्त्याला पण आपल्याला शाबू गेला खा. आलो चला. ते बघू शकता मित्रांनो, बेस्टपैकी आपल्याला आला शाबू गरम गरम. बाई बघायली माझ्याकडे. काय बघायलीस? काय बघायला काही बी टाकीत येत शेबू खालो मी हां आणि मी मला बुखार आली तिकडे कोण आई बरोबर आले काय नाही काय झालं मग? काय ते लोकांना काय करायचे बुखार आली काही झाले मग ते सांगू काय फायदा तुला सांगू का फायदा? मग सकाळीच उठल्याचं आळालीच माहिती नाव. अरे मग मी गोळी घ्यायला ते लोक येईल का म्हणा गोळी मग माहित नाही तास थोडी. हो म्हणते तुला माहिती आहे का फोन मध्ये ते म्हणलेलं? मी तुला सांगू काय हं काय? हां गोळी घ्या म्हणजे का मला तर ऐकू नाही आलं फोनमध्ये म्हणते तर. नाव टाकत असते बघू शकता मित्रांनो, आता मी बेस्ट रेडी इकडे झालोय. हात पाय तोंड दूध देत सगळं केलं आणि आता आपल्याला जायचे शिरोळा, कारण की दवाखान्यात जायचे. आणि जर आता दवाखान्यात नाही गेलो तर रात्री परत मला ताप येईल, त्याच्यामुळं आताच दवाखान्यात जाऊन यायचे. तर चला बेस्टपैकी जस्ट पडलोय घोडके साहेबाची तर, आणि एकदा तपासणी करून घेऊन नंतर पुन्हा बघू काय करायचं. पेशंट कोणीच नाहीत. तर बघू शकता मित्रांनो, आता जस्ट आता झाला माझा दवाखाना. आणि मी आलं कधी नाही कधी बी आलं की माझी इथं पेशंट नसतं. दरवेळेस माझी हेच लागते, पहिला नंबरच लागते. काय माहिती पहिला नंबर माझा. आणि दिल्या जातं गोळ्या, ते एवढ्या गोळ्या दिलेल्या आहेत. हे आता त्याला इथं प्यायला, ते आता पिऊन घेऊ बेस्टपैकी जस्ट. आणि लगेच निघू वापस घरी. आज करावं. तर बघू शकता मित्रांनो, आता झाले आपल्या गोळ्या गिळ्या घेऊन. आता काय करू माहिती, थोडाफार नाश्ता करून नीट जाऊ घरी. बरोबर आहे की रे? त्याला थोडाफार नाश्ता करून नंतर पुन्हा
जाऊ घरी. मित्रांनो पाणीपुरी खायचा प्लॅन केला आहे आम्ही आता. आम्ही म्हणजे मी एकट्यानं येऊ द्या एकदा पाणीपुरी वेस्ट. बघा पाणीपुरी पण आली वेस्ट. खायचं म्हणणं होतं पण काय करा थोडंफार तरी खावं लागत ना. मित्रांनो आता बेस्ट नाश्ता झाला आहे. तर आपल्याला जस्ट आता फोन आला होता की घरून साखर न्यायचं आहे. सॉरी शेलून साखर न्यायचं आहे. साखर नाही घेऊ आणि नंतर जाऊ. बघू शकता मित्रांनो साखर आणि पत्ती घेतली आता. तर चला डायरेक्ट आता भेटू घरी. तर बघू शकता मित्रांनो आता तर काय करू म्हणजे का आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.